वर्षभर बहीण कोणाला आठवत नाही, पण रक्षाबंधन जवळ आली की बहिणीला फोन लावते, तायडे यंदा राखी बांधा येणार आहे का? तायडे यंदा तुला काय घेऊ ग? तायडे यंदा तुला काय पाहिजे ग? काही प्रसंगामध्ये जर कुठला समस्या तुझ्यावरती आलीच तेव्हा हक्कानं हाक मार दादा, तेव्हा हक्कानं हाक मार दादा. मी तुला त्यावेळेस पाठीमागे तुझ्या भक्कमपणे उभा राहीन, जसा मुक्ताबाईच्या पाठीमागे ज्ञानदादा, मुक्ताबाईच्या पाठीमागे ज्ञानदादा, तसं मी तुझ्या पाठीमागे उभा राहील. पण तुम्हाला हाक तरी मारून बघ. जसं तुम्हाला राखीचा दोरा बांधला ना, त्या दोऱ्याची शपथ तुला कधीच अडचण येऊ देणार नाही. फक्त हक्कानं हाक मारून तरी बघ. हाक मारली पाहिजे, हक्कानं बोलवलं पाहिजे. पण काही काही भावांना हक्कानं बोलवायला बहीणच नसते, मग वाईट वाटतं. आपल्याला एखादी बहीण असती तर सांगू तुम्हाला, कशी का असे ना पण एक तरी बहीण असावी. कशी का असे ना एक तरी बहीण असावी, थोडी रागवणारी, थोडी चिरणारी, पण एक तरी बहीण असावी. अफाट आईसारखं प्रेम करणारी, पण एक तरी बहीण असावी. रक्षाबंधनाला हक्कानं हात धरून ओढून पाटावरती बसवून राखी बांधणारी एक तरी बहीण असावी. हक्कानं स्वतःचं बक्षीस, स्वतःचं गिफ्ट मागून घेणारी एक तरी बहीण असावी. रागानं आपला कान ओढून आपल्याला चुका दाखवून देणारी एक तरी बहीण असावी. आणि बहीण जर नसेल ना, मानलेली असू द्या, सख्खी असू द्या, चुलत असू द्या, मावस असू द्या, पण रक्षाबंधनाला राखी बांधण्याकरता एक तरी बहीण असावी व एक तरी बहीण असावी.